नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका खूपच जबरदस्त अशा वळणावर आली आहे आणि कमळीने अभ्यासासाठी जे काही कष्ट घेतले होते, सगळ्या संकटांवर मात करून तिने पेपर लिहिला होता, त्याचं फळ आता तिला मिळालं आहे. तर इकडे आता रिझल्ट लागलेला असतो आणि त्या रिझल्टमध्ये कमळीचं नाव 1 नंबरवर असतं बरं का मित्रांनो. कमळी नंबरात पास झालेली असते आणि या गोष्टीचा सगळ्यांना आनंद सुद्धा झालेला असतो. अन्नपूर्णा आजी आणि राजनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. पण अनिकाला मात्र आनंद झालेला नसतो. तिला खूप वाईट वाटत असतं. पण विशेष म्हणजे अनिकाचं नाव त्या यादीमध्ये कुठेच दिसत नाही. त्यामुळे आता अनिकाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळेच अनिकाची सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क मिळवण्याची संधी सुद्धा एक गेलेली असते. कारण अन्नपूर्णा आजीने अशी अटच ठेवलेली असते की जर का अनिकाला सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घ्यायची असेल, तर तिला कॉलेजमध्ये 1 नंबरवर यावं लागेल आणि अनिकाचं नाव तर कुठेच दिसत नाही. त्यामुळे आता अनिकाचा तर काय पत्ताच कट झालाय. इकडे कमळी मात्र खूप खुश असते आणि त्यामुळेच अन्नपूर्णा आजी आणि राजन सुद्धा खूप खुश असतो. आता कॉलेजमध्ये एक सत्कार सोहळ्याचं एक आयोजन केलेलं असतं आणि त्यामध्ये कमळीला सगळेजण अवॉर्ड देत आहेत आणि हा अवॉर्ड महत्वाचा म्हणजे अन्नपूर्णा आजी आणि राजनच्याच हातून दिलेला असतो. कमळीला तर आनंद गगनातच मावत नसतो आणि त्याबरोबरच आता कमळीच्या आयुष्यात एक अनअपेक्षित अशी संधी सुद्धा आलेली आहे. कमळीने कॉलेजमध्ये तर टॉप केलंच आहे, पण आता तिला जॉब ऑफर सुद्धा आलेला आहे. म्हणजेच ऋषीच्या नवीन बिझनेसमध्ये आता कमळीची आयडिया वापरली जाणार आहे. ऋषीला माहिती असतं की कमळी हुशार आहे आणि कमळीचे विचार नक्कीच आपल्या उपयोगाला येणार आहेत. म्हणूनच आता ऋषीने त्याच्या नवीन बिझनेसमध्ये कमळीची आयडिया वापरायची ठरवले आणि ऋषीची ही आयडिया आता नयनताराला सुद्धा मान्य झालेली आहे आणि नयनताराने स्वतःच्या हाताने कमळीला ते जॉब ऑफरचं लेटर दिलंय. हे सगळं घडत असताना अनिका तिथेच असते आणि अनिकाने खूप प्रयत्न केलेले असतात की कमळीला हे मिळू नये, पण अनिका मात्र नेहमीप्रमाणे तोंडावर पडलेली आहे. इकडे अन्नपूर्णा आजीच्या घरी एका मावशीने अन्नपूर्णा आजीला सांगितलेलं असतं की तुम्ही अधिक मासाचं व्रत करा आणि अधिक मासाचं व्रत केल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी मिळतात आणि आजोबा सुद्धा बरे होतील असं सांगितल्यानंतर आता अन्नपूर्णा आजीने ठरवले की हो, मी अधिक मासाचं व्रत करणार आहे. अधिक मासाचं व्रत माझ्या आई यांच्यासाठी तर मी करणारच आहे, पण तुटलेली नाती परत जुळवण्यासाठी सुद्धा मी हे व्रत करणार आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आता अन्नपूर्णा असं म्हणत असते की कमळीला घरामध्ये आणायचंय. आता अन्नपूर्णा आजीला कमळी तिचीच नात आहे हे अजून तरी काही माहिती नाही, पण तरी सुद्धा कमळीबद्दलचं तिचं प्रेम खूप आहे बरं का मित्रांनो. आणि अन्नपूर्णा आजीने आता ठरवलंय की कमळीला परत एकदा घरात घ्यायचंय आणि त्यासाठीच त्या व्रतासाठी अन्नपूर्णा आजीने घरच्या सगळ्या नोकरांना कामाला लावलेलं असतं आणि पूजेची खूप मोठी तयारी केलेली असते. इकडे आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. अन्नपूर्णा आजी मस्त तयार होऊन पूजेसाठी तयार झालेले असतात आणि सगळीकडे धूप वगैरे फिरवलेला असतो. कमळीला मात्र याबाबत अजिबातच कल्पना नसते. इकडे ऋषीच्या मनात तर कायम कमळीच असते आणि तो कमळीचाच विचार करत असतो. आता त्याच्या नवीन बिझनेसची आयडिया त्याच्या डोक्यात असते आणि त्याने त्याच्यासाठी कमळीलाच निवडायचं ठरवलंय. आता ऋषी कमळीला आणि इंगीला भेटलेला असतो आणि ऋषी म्हणत असतो की मी नवीन बिझनेस सुरू करतोय आणि त्याच्यासाठी मला एका अशा व्यक्तीची गरज आहे ज्याच्या डोक्यात कायम नवीन नवीन आयडिया असतील आणि त्या आयडियांचा फायदा माझ्या नवीन बिझनेसला होईल. आणि आता हे ऐकल्यानंतर इंगी म्हणते, सर, ऋषी सर, मग तर आपली कमळी याच्यासाठी परफेक्टच आहे की हो. आणि ऋषी सुद्धा म्हणतो, हो इंगे, म्हणूनच मी कमळीकडे आलो आहे. आणि कमळी सुद्धा याच्यासाठी तयार होते. तिला तर खूपच आनंद झालेला असतो कारण तिच्या आयुष्यात आता अनएक्सपेक्टेड अशी संधी चालून आलेली आहे. इकडे अनिका मात्र काही शांत बसत नाही आणि आता ती संधी अनिकाला सुद्धा मिळवायची असते आणि नयनताराच्या समोर तिला छाप पाडायची असते. कारण तिचं एकच ध्येय असतं की ऋषी तिला नवरा म्हणून हवाय आणि नयनताराची सून म्हणून तिला स्वतःलाच जायचे असती कायम म्हणत असते. त्यामुळेच आता ही संधी तर मीच मिळवणार असं अनिका म्हणत असते. त्यासाठी ती कमळीच्या आयुष्यात आता कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे बरं का मित्रांनो. पण कुठल्याही अडचणी आणल्या तरी सुद्धा कमळी जिंकणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे कारण तिच्यासोबत ऋषी कायम आहे. इकडे आता इंगी आणि कमळी हॉस्टेलवर आलेले असतात आणि त्या रूममध्ये बसलेल्या असतात आणि इंगी कमळीला म्हणत असते, कमळे, मग यासाठी आपण उद्याच ऑफिस जॉईन केलं पाहिजे आणि उद्याच ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. आणि कमळी सुद्धा यासाठी तयार होते आणि त्यानंतर त्या
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाणार असतात. इकडे अनिका रागिणीला सांगत असते की ही अपॉर्च्युनिटी तर मीच मिळवणार आहे आणि ऋषी सोबत मीच काम करणार आहे आणि नयनतारा मॅडमच्या समोर तर मीच येणार आहे आणि मी छाप पाडणार आहे. त्या कमळी टंबळीचा पत्ता कसा कट करते तू बघच, असा था अनिका रागिणीला सांगत असते. पण कमळी काही कमी नाही बरं का मित्रांनो. अनिकाच्या प्रत्येक डावाचं तोडीचं उत्तर देत असते कमळी. आजचा भाग हा इथेच संपला आहे. आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आता खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.